नमस्कार. काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती यांनी एक कॉमेंट केली होती की सध्याच्या तरुणांनी भारताच्या प्रगतीसाठी किंवा देशाच्या प्रगतीसाठी 70 तास कमीत कमी एका आठवड्यामध्ये काम केलं पाहिजे. आता याच्यावर बऱ्याच लोकांच्या कॉमेंट आल्या, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण होत्या. पण मला असं वाटतं की हे जे कॉमेंट आहे ते आपण वेगवेगळ्या अँगल्सने त्याचा विचार केला पाहिजे, कारण याच्यामागे भरपूर पैलू दडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा नारायण मूर्ती साहेबांनी ही कॉमेंट केली ती त्यांचं पर्सनल ऑब्झर्वेशन होतं, त्यांचं पर्सनल ओपिनियन होतं, मत होतं. आणि आज मी त्यांच्या बायकोची सुद्धा सुधा मूर्तींची कॉमेंट वाचली की ॲक्च्युली नारायण मूर्ती हे त्यांच्या यूथमध्ये ते तरुण असताना 80-90 तास पण काम करायचे एका आठवड्यामध्ये. सो बेसिकली याच्यामागचे बॅकग्राऊंड पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. नारायण मूर्ती साहेबांनी जेव्हा इन्फोसिस फॉर्म केली तेव्हा ते त्यांची पॅशन होती, आत्ता पण आहे. पण त्यांना काहीतरी तयार करायचं होतं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये, सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंगमध्ये. त्यांना एक ग्लोबल ब्रँड तयार करायचा होता जो ग्लोबल स्टँडर्ड्सला मीट करेल. आणि हे सगळं करत असताना त्यांना त्यांच्या मित्रांची साथ लाभली, फॅमिलीची साथ लाभली. आणि ते पॅशनवर काम करत असल्यामुळे त्यांना 70, 80, 90 तास आठवड्यामध्ये काम करताना काही वाटलं नाही किंवा वर्क लाईफ बॅलन्सचा प्रश्न पण आला नाही, कारण सुधा मूर्ती ह्या समजूतदार होते आणि त्यांनी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली जेव्हा नारायण मूर्ती साहेब काम करत होते तेव्हा. तर असे मल्टिपल फॅसेट्स आहेत त्याचे. आणि नारायण मूर्ती साहेब हे सर्वायवल किंवा स्ट्रगलच्या फेजमध्ये होते, तेव्हा त्यांनी 70, 80, 90 तास पण काम केलं आठवड्यामध्ये. हे त्यांची पर्सनल वैयक्तिक पार्श्वभूमी झाली. त्यांच्यासारख्या माणसांनी तयार केलेल्या फाउंडेशनवर सध्याची पिढी, सध्याचे 30 वर्षाच्या खाली, मोहनदास पै साहेबांनी काल बोलले की ही जी कॉमेंट होती ती 30 वर्षाच्या खालच्या एम्प्लॉयमेंट मुलांसाठी होती. तर तसा जर विचार केला आपण तर सध्याची पिढी ही नारायण मूर्ती साहेबांच्या सारख्या माणसांनी जे फाउंडेशन सॉलिड तयार केलं आहे त्याच्यावर उभे राहून नेक्स्ट स्टेप, पुढचं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे ॲस्पिरेशन्स खूप वेगळे आहेत. त्यांचे ॲस्पिरेशन्स ग्लोबल असतील, त्यांचे स्वतःचे वैयक्तिक ॲम्बिशन असतील, महत्त्वाकांक्षा असेल, हे सगळ्या खूप गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे नारायण मूर्तींची कॉमेंट ही मला माझ्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेनुसार किंवा स्वप्नांनुसार किंवा माझ्या कुवतीनुसार किंवा माझ्या कपॅसिटीनुसार कशी घेता येईल हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तो बॅकग्राऊंड्स खूप वेगळे आहेत. नारायण मूर्तींची बॅकग्राऊंड खूप वेगळी होती जेव्हा ते यूथ होते, यंग होते. आणि ते ज्या लोकांना आता सांगतात की मी 70 महिन्यापेक्षा 70 तासांपेक्षा काम करा एका आठवड्यामध्ये, त्यांची पार्श्वभूमी वेगळी आहे. त्याच्यामध्ये दुसरा अँगल असा आहे की बिझनेस आणि जॉब जोपर्यंत बेसिकली मी जसं बोललो, नारायण मूर्ती साहेबांची एक पॅशन होती. त्यामुळे वर्क आणि पॅशन जर अलाइन झालं तर तुम्ही 70, 80, 90 तास सहज काम करू शकता. आपल्याला ते कळत पण नाही. उदाहरणार्थ मी कॉलेजमध्ये टॉपर वगैरे असलो तरी पण पहाटे 4 वाजता उठून वगैरे कधीच अभ्यास नव्हता केला. पण जेव्हा मी पुस्तकं लिहायला लागलो 4-5 वर्षापूर्वी, तेव्हा मी 4 वाजता उठून पण पुस्तकं लिहिली आहेत आणि त्याचा मला लोड कधीच त्या दिवसामध्ये आला नाही. हे पॅशनचा प्रश्न आहे. म्हणजे मला जर एखादं काम आवडत असेल तर मी 80-90 तास आठवड्यामध्ये सहज करू शकेन काम. त्याचा मला थकवा येणार नाही किंवा त्याचं बर्डन येणार नाही. मग हे वर्क आणि पॅशन जर मॅच होत नसतील तर मात्र 70-80 तास काम करणं आठवड्यामध्ये कंटिन्युअसली हे एवढं साधं सोपं नाही आहे. त्यासाठी हे वर्क पॅशन बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे. नारायण मूर्ती साहेबांच्या बाबतीत हे पॅशन मॅच झालं म्हणून ते करू शकले. आता दुसरा जर आपण एक हायपोथेटिकल सिच्युएशन घेतली की नारायण मूर्ती साहेबांचं पॅशन हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट होतं किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्री होती, पण त्यांना मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये जर काम करावं लागलं असतं तर त्यांनी 70, 80, 90 तास एका आठवड्यामध्ये काम केलं असतं का? हा एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे. सो सेम कंडिशन अप्लायज टू ही सेम कंडिशन आत्ताची जनरेशन आहे त्यांना पण अप्लाय होते. जर एखाद्या व्यक्ती फक्त पगारासाठी किंवा फक्त पैसे मिळवण्यासाठी काम करत असेल तर त्याची इंटरेस्ट एवढा नसेल की 70, 80, 90 तास एका आठवड्यामध्ये तो काम करेल कंपनीसाठी. हे मोटिवेशन आणि त्यांचे जे नीड आहे त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. त्यानंतरचा पॉईंट, करोनामुळे जे आपण हाल बघितलेत आपल्या लोकांचे, अगदी पैशाच्या मागे जीवाच्या आकांताने धावणारी मंडळी पण अचानक गेल्यामुळे तो जो सगळा मागचा प्रवास होता तो अपूर्ण राहिला असं म्हणता येईल. मग हे सगळं लक्षात घेतल्यानंतर कोरोनानंतर लोकांचे ॲस्पिरेशन्स आणि परसेप्शन आणि थॉट प्रोसेस पण बदललेत की यार हे पैशाच्या मागे न लागता मूलभूत गरजा किंवा आपल्या गरजेपुरतं झाल्यानंतर थोडं फॅमिलीला वेळ दिला पाहिजे, थोडा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, या गोष्टी थोड्या लोकांना समजायला लागल्यात. त्यामुळे प्रत्येकजण 80-90 तास आठवड्यामध्ये कंटिन्युअसली काम करतच राहील अशी अपेक्षा सध्याच्या काळामध्ये करणं थोडंसं चुकीचं आहे. त्यानंतर हे जसं म्हणलं मी तेव्हा वर्क आणि पॅशन जर मॅच झालं तर मात्र हे होऊ शकतं, पॉसिबल आहे. मला जर क्रिकेट खेळायला आवडत असेल तर तेंडुलकर साहेबांना 16 तास प्रॅक्टिस करून आणि 2 तास ट्रॅव्हल करून घरी गेल्यानंतर न जेवता पण झोप येत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून ते प्रॅक्टिसला जात होते. ह्या पॅशन एकदा मॅच झाली ना की माणूस अगदी वेडासारखा वागतो आणि मग हे 70, 80, 90 तास काहीच वाटत नाही एका आठवड्यामध्ये आणि कंटिन्युअसली तुम्ही वर्षानुवर्ष हे करू शकता. पण जर पॅशन मॅच झाली नसेल
वर्क बरोबर, तर मात्र हे शक्य नाही आहे. त्यामुळे हे जे कॉमेंट्स येत आहेत मला त्याच्याबद्दल बोलायचं होतं की ह्या प्रत्येक जो व्यक्ती ह्या कॉमेंट्स ऐकतोय नारायण साहेबांच्या, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, परसेप्शन वेगळं आहे, ॲस्पिरेशन वेगळं आहे, मोटिवेशन वेगळं आहे, ॲम्बिशन वेगळं आहे. त्यामुळे काही लोकांना ते बरोबर वाटतंय, काही लोकांना चुकीचं वाटतंय. याच्यावर एक मास्लो साहेबांनी जी हायरार्की करून ठेवली होती ती खूप महत्त्वाची मला वाटतं की त्यामुळे बऱ्याच गोष्टी समजायला सोप्या जातात. मास्लोंच्या हायरार्कीनुसार प्रत्येक माणसाच्या 5 गरजा असतात. एक म्हणजे फिजिओलॉजिकल नीड, अन्न, पाणी, वस्त्र, निवारा. त्यानंतर आहे सिक्युरिटी. त्यानंतर आहे सेफ्टी नीड्स, म्हणजे सिक्युरिटी थोडंसं बरं वाटलं पाहिजे. नंतर लव्ह अँड बिलॉंगिंग, समाजामध्ये आपलं आदरातिथ्य वगैरे. सेल्फ एस्टीम, नंतरचं आहे सेल्फ एस्टीम, स्वत्वाची जाणीव. आणि सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आहे आणि मी काय करायचं, हे सगळ्या गोष्टी. तर मला वाटतं नारायण मूर्ती हे एका खूप वेगळ्या मला वाटतं 5व्या स्टेजवर, सेल्फ एक्सप्लोरेशनच्या स्टेजवर काम करतात. वेरज आता बाकीचे म्हणजे ज्यांनी आता करिअर सुरू केलेत ते फिजिकल त्यांना फक्त त्यांचा इमिजिएट ऑब्जेक्टिव्ह अन्न वस्त्र निवारा मिळवणं असेल तर ते 70-80 तास एका आठवड्यामध्ये काम करू शकतात, कारण दुसरा ऑप्शनच नाही आहे. जर मी केलं नाही तर मला खायला मिळणार नाही, त्यामुळे मला करावंच लागेल. त्याचबरोबर बाकीची जी मंडळी आहेत त्यांच्या सेफ्टी नीड्स, फिजिओलॉजिकल नीड्स किंवा एस्टीम आणि लव्ह अँड बिलॉंगिंगच्या नीड्स मीट झालेल्या आहेत, त्यांना हे एवढं वाटणार नाही की ठीक आहे आता एवढं सगळं सेटल झालं, आपण 70-80-90 तास वगैरे काम करण्याची गरज नाही आहे, 40-50 तास वगैरे ठीक आहे. जसं फ्रान्समध्ये चाललं आहे 40 तासाचा एक आठवडा. तसं मग हे सगळं बेसिकली हे सगळं इंडिव्हिज्युअल आहे. परसेप्शन आपण ते कोणत्या दृष्टीने बघतो त्याच्याकडे आहे. त्यामुळे नारायण मूर्ती साहेबांची जी कॉमेंट आहे 70 तास एका आठवड्यामध्ये तुम्ही काम करा, ही योग्य म्हणजे बरोबर पण नाही, चुकीची पण नाही. ती घ्यायची त्यांच्यासाठी ती अयोग्य असली तरी आपण आपल्याला झेपेल का, किंवा आपल्याला त्याची गरज आहे का, किंवा आपण त्याच्यापेक्षा चांगलं करू शकतो का, अशा सगळ्या भरपूर गोष्टी आहेत ज्या आपलं फक्त आपणच करू शकतो. त्यामुळे ह्या कॉमेंट्स येत आहेत त्या खूप इंटरेस्टिंग आहेत. आणि ही जी कॉमेंट आहे ती पण जज न करता, साहेबांना जज न करता आपण स्वतःहून ठरवलं पाहिजे की आपल्याला योग्य काय वाटतं ते. धन्यवाद.